हॅलो, मी चंदाई बनसोडे. सर्वांना जय भीम, नमस्कार, अस्सलाम वालेकुम, सलाम. आजचा आपला व्हिडिओ आहे. बाबासाहेबांनी आपल्याला 3 मंत्र असे चांगले दिले की ते खरोखर सर्वांनाच घ्यावात. सर्वांना, भारत देशातल्या सर्व माणसांना घ्यावात, लहान थोर मंडळी सर्वांनाच घ्यावात. तर ते मंत्र असा आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता बघा, विष्णुनगरमधून मी हा व्हिडिओ करते. विष्णुनगर देगा, नवी मुंबई इथून. तर घराबद्दल मी मागं बोलले होते, बऱ्याच जणांना बोलले. चांगले चांगले माणसं होते, एकदम शिकल्या सवरलेले नगरसेवक साहेब होते, सर्व होते आमच्या एरियातले चांगले, जे करते धरते आहेत पहिल्यापासूनचे, 40-50 वर्षापासूनचे. तर बाबासाहेबांना आम्हाला सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण सर्व महिलांमध्ये मी एकटीच बोलले. तर नंतर त्याच महिला मला म्हणे, तुम्ही एकटं नका बोलू, तुम्ही एकटं बोलू नका आणि एकटं बोलत जा. मग तुम्ही तरी बोला ना, मग तुम्ही बोला ना, तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही बोला. आणि तुम्ही पण बोलत नाही, मी पण बोलत नाही. पण आता बोलण्याची संधी आहे ना. आता आमचं काय राहिलं आहे, सर्व गेलं आहे पुढं. आता काय आमचं राहिलेलं नाही. कोणी ऑब्जेक्शन घेतलं तरी बी त्या ऑब्जेक्शनला आता मी भेट पण नाही, घाबरत बी नाही. कारण का जगण्याचा कटाळा आला ना, जगण्याचा कटाळा आला. आज मला व्हिडिओ करायचा बी नव्हता, कारण का माझा भाऊ इतका सिरियस आहे, दारू पिऊन इतका सिरियस आहे, सगळं त्याचं सडलं आहे आणि सायन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. काल माझा अख्खा दिवस तिकडे गेला आणि त्याच्यामुळे मला मूड नव्हता, म्हणून मी काही व्हिडिओ करणार नव्हते. पण मला चला जाऊ द्या, करूया व्हिडिओ. तर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मग हे मंत्र आम्ही आमच्या कानातून, अंतकरणात नाही का उतरला पाहिजे. पण संघर्ष करायच्या टायमाला खरोखर आमचे लोक ना लय लांब लांब पाळतात. कार्यकर्ते आहेत ना, मोठे मोठे जे कार्यकर्ते त्यांच्या बगलात घुसतात. पण मी नसते घुसत कोणाच्या बगलात, मला नसतं ते पटत. ते ताटाखालचं मांजर होऊन जगणं मला पटतच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आता आपलं भारत सरकार जे म्हणतं आहे, मराठी, आता सगळे बरेच कार्यकर्ते म्हणतात मराठी बोलणे आना चाहिए, मराठी बोलना चाहिए, और मराठी पढ़ोगे और मराठी बोलोगे तो गाडी चलाओगे, कुछ भी धंदा काम कर लोगे. आणि महाराष्ट्रामधल्याच आपल्या सरकारनं एक 75% शाळा बंद केल्यात. नगरपालिकेच्या म्हणा, ग्रामपंचायतच्या शाळा म्हणा, किंवा नगरपालिकेच्या म्हणा, मराठी शाळा, बिना पैशावाल्या शाळा 75% शाळा बंद केल्यात महाराष्ट्रामधल्या. आणि दुसरे जे इथं राहायला आल्यात पोट भरायला, त्यांना म्हणतात मराठी शिका. आणि ते मराठी शाळा चालू असल्यावर ते लेकरं नाहीत जायचे त्या मराठी शाळेत, जातील का नाही? ते इथं जे राहायला आल्यात ते सगळेच म्हणा, सगळेच माझे आपले भैया बांधव किंवा मामेडन बांधव किंवा बाहेरून जे आल्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भारतातलेच आहेत, पण महाराष्ट्रामध्ये जे आल्यात ते मग सगळ्या मराठी शाळा केल्या फुकट. तर ते मराठी शाळेत नाहीत का घालणार? मग काय गरज पडली कोणाला तरी अडवून म्हणायचं की नाही मराठी बोलना नाही चाहिए, क्यों नाही मराठी बोलोगे, काय केली मराठी नाही बोलोगे. अरे तुम्ही त्या मराठी शाळा चालू ठेवा ना, बिना पैशावाल्या. इकडे ह्यांनी डोनेशन इतकाला वाढवले, 50-50 लाख आणि 60-60 लाख रुपये शिक्षणाला. आणि काय शिकतोय मग गरीबाचा लेकरू? शिकत बी नाही आणि पुढं जात बी नाही. मग ह्यांच्याकडे लय मोठे पैसे आहेत, आजच्या सरकारकडे लय मोठे पैसे आहेत आणि त्यांच्या जमातीकडे लय मोठे पैसे आहेत, म्हणून ते मोठ्या मोठ्या शाळात त्यांच्या लेकराला शिकवतात. आणि मराठी शाळा त्याच्यामुळेच बंद केल्यात. आणि मराठी शिक्षणाला त्यांनी जे आळा घातला आहे ते खूप विचार करून घातला आहे. राम मंदिर बांधलं की चोरी, कोणचं मंदिर बांधलं की चोरी, कुंकड बी चोऱ्यास, रोडे बनवणारा त्या कॉन्ट्रॅक्ट घेतो ते बी चोरी, सगळं चोरीचाच मामला चालला आहे. मग हे सरकार असलं आहे बघा आजचं. मी कुणाचं नाव घेतलेलं नाही आणि नाव घ्यायला बी काही भीती नाही, कारण का कुणी मला फाशी देणार नाही. दिली तर देऊ दे, पण आता बोलल्याशिवाय काय आपलं हेच राहत नाही. दारून अर्धे माणसं मेले ना, अभी 100 हफ्ते चलाएंगे, 100 सप्ताह चलाएंगे. अरे बाबा, दारूच बंद कर ना, 100 हफ्ता क्या चलाएंगे, दारूच बंद कर ना, त्याला बँड लावून टाक. आणि मग तुला समझीन मी चांगला सरकार आहे. जिसके आगे पीछे कोई नहीं रहता है उसको कोई फिक्र नहीं रहता है. इसके लिए कुटुंब होना बहुत ज़रूरी है, इसके लिए कुटुंब होना बहुत ज़रूरी है. और मेरा वीडियो देखो और आगे भी सेंड कर दो. मुझे किसी की ये नहीं चाहिए कि हाँ बहुत अच्छा किया, लाइक भी नहीं चाहिए. सिर्फ सुनो और मेरे जैसी कोई भी रेज और ज़िंदा हो जाएगी. हम मरे में मुर्दों में जीने से बहुत उगल गए हैं, क्योंकि इसके लिए मैं 2 भाषा में व्हिडिओ बनाती हूँ. मराठी शाळा चालू राहू द्या, दारूचा धंदा बंद करा, बँड करून टाका. आणि गोरगरिबाला घरं द्यायचे तर विचार करून द्या, जरा व्यवस्थित जगू द्या त्यांना बी. आमचेच मतं घेऊन त्यांच्यावर लाड झालात तुम्ही आणि सगळं व्यवस्थित झालं. आणि इथून पुढं गोरगरिबावर अन्याय करायचं जरा सोडून द्या. आजच्या सरकारला माझी नम्र विनंती. माझा व्हिडिओ तुम्ही बघा आणि समोरच्याला सेंड करा.